भरपूर प्रश्न हे तुमचे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन रिलेटेडच राहणार आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो। पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे। अतिशय इथे मी टिक मार्क सुद्धा केलेला आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क ॲनालिसिस हे मी तुम्हाला महाजनकोच्या दृष्टीने सांगतो। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर बुक्स अवेलेबल आहे, परंतु जे तुम्हाला ॲप्रोप्रिएट सिलेबस ज्याच्यामध्ये कव्हर होईल ते सांगतोय। त्याच्यामध्ये बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाजनको JEE वॅकन्सी टोटल 661 वॅकन्सीची जी जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेले आहे। आता विद्यार्थी एक्झाम कधी होईल याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। या रिलेटेड आपण भरपूर व्हिडिओज सध्या घेतलेले आहे। जे काही अपडेट्स असतील, जे काही एक्सपेक्टेड एक्झाम डेट असेल किंवा काय हँडआउट्स वगैरे कधी येतील किंवा एक्झाम पॅटर्न असेल किंवा जे काही डिटेल्स अतिशय महत्त्वाचे आहेत एक्झामसाठी किंवा आपल्या परीक्षेसाठी महाजनको JEEच्या, त्याबद्दल आपण भरपूर व्हिडिओज घेतलेले आहेत। त्यामध्ये इलेक्ट्रिकलचा डिटेल सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे किंवा मग त्यामध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कोणते आहेत ते पण आपण डिस्कस केलेले आहे। तसंच मेकॅनिकलसुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे, मेकॅनिकल ब्रँचचं। परंतु मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न होते, जे आपले डिप्लोमा डिग्री होल्डर्स विद्यार्थी आहे JEEसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे महाजनकोसाठी। त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनचं जे काही आपलं एक ब्रँचचं जे वॅकन्सी असते 20%, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा आहेत, इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आणि डिग्री JEE आणि EEसाठी। त्यामध्ये साधारण JEEच्या 58 पोस्ट आहे आणि असिस्टंट इंजिनियरच्या 61 पोस्ट आहे। महाजनकोच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगलाच्या कन्सिडरेशनमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे किंवा आपण म्हणू शकतो सब्जेक्ट्स आहे, त्या रिलेटेड थोडंफार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहे। त्यामुळे कसं आहे, आणि बुक्स रिलेटेड जे रेफरन्स बुक्स आहे, जे महत्त्वाचे बुक्स आहे किंवा जे रेफर करणं आवश्यक आहे, कारण बुक्स तर मार्केटमध्ये अतिशय जास्त अवेलेबल आहे इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे। परंतु तुम्हाला जे थोडेफार महत्त्वाचे आहेत किंवा महाजनकोच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे टॉपिक, सब्जेक्ट्स आणि बुक्स, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि थोडंफार कट ऑफबद्दल मी थोडी एक माझं ओपिनियन तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये मित्रांनो आपण ऑलरेडी एक व्हिडिओ आपण जुना एक 3-4 महिने आधी व्हिडिओ दिलेला होता, तेव्हा महाजनकोची वॅकन्सीसुद्धा यायची होती। आपण थोडंफार एक्सपेक्टेशन सांगितलं होतं की वॅकन्सी पुढच्या काही महिन्यामध्ये येऊ शकते। त्यामध्ये आपण साधारण मला वाटतं इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल या 3-4 ब्रांचेसचे आपण सिलेबस डिस्कस केलेले आहे की आपण सिलेबसचा व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे। तर त्यामध्ये महत्त्वाचे जे टॉपिक्स आहे ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन, जे काही आपल्या 58 JEEच्या आणि 61 ज्या जागा आहेत त्या असिस्टंट इंजिनियरच्या, त्यांनी मुख्यत्वे हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे, ॲक्च्युली ते टॉपिक थोडे जास्त झालेत, परंतु हे सगळे महत्त्वाचे आहे। या व्यतिरिक्त जे टोटल टॉपिक्स आहेत ते पण मी सांगेल, कारण की दोन्ही ब्रँच मिळून एक्झाम आहे। प्रश्न हे तुमचे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन रिलेटेडच राहणार आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो। पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे। अतिशय इथे मी टिक मार्क सुद्धा केलेला आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क ॲनालिसिस, यावर प्रश्न जास्त येतील। यावर साधारण 25 ते 30च्या घरामध्ये हेच प्रश्न येतील। 50 पैकी जे काही आपली तुम्हाला एक्झाम पॅटर्न ऑलरेडी माहिती असेल, जे विद्यार्थी मला कंटिन्युअसली फॉलो करतात किंवा ज्यांना माहिती असेल बऱ्यापैकी महाजनकोची, 50 प्रश्न 110 मार्क टेक्निकल, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, त्यानंतर रिझनिंग 40 प्रश्न 10 मार्क आणि मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क। एकंदरीत हाच IBPSचा सिलेबस असतो, त्यानुसारच आपण थोडं एक्सपेक्ट करून त्यानुसारच आपण इथे सांगतो आहे, सगळी माहिती देतो आहे। तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क ॲनालिसिस, त्यानंतर कम्युनिकेशन्स सिस्टीम आणि सिग्नल्स हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे इलेक्ट्रॉनिकच्या दृष्टीने आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या दृष्टीने टॉपिक सब्जेक्ट। आणि त्यानंतर कंट्रोल सिस्टीम हा पण सुद्धा महत्त्वाचा आहे। कंट्रोल सिस्टीम, इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि आपलं इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम, हे जे 2-3 प्रकारचे जे ब्रँचेसचे इन्क्लूड असतात ते सुद्धा तुम्हाला इथे करणे भाग आहे। त्यानंतर मेजरमेंट्स, ॲक्च्युली इलेक्ट्रिकल मेजरमेंट पण त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन मेजरमेंट होतं, पण आपल्याला या ब्रँच रिलेटेड जे काही मेजरमेंट आहे तुम्हाला ते जास्त फोकस करणं भाग आहे। बाकी ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, हा पार्ट अतिशय महत्त्वाचा, हा इलेक्ट्रिकलसाठी महत्त्वाचा आहे, हा इलेक्ट्रॉनिक्ससाठी आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम यावर थोडेफार बेसिक प्रश्न येऊ शकतात जर आले तर, जास्त महत्त्वाचं नाही आहे। मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलरमध्ये मायक्रो प्रोसेसर जास्त महत्त्वाचा आहे, यावर थोडं फोकस करा। याला थोडं स्किप केलं तरी चालेल, जास्त प्रश्न एखादा आला तर तो पण येणार नाही। आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन, ठीक आहे, हे जे आहे 7-8-9 पॉईंट आहे साधारण, हे अतिशय महत्त्वाचे आहे या दोन्ही ब्रँचच्या दृष्टीने। यावर तुम्ही फोकस करणं आवश्यक आहे, ठीक आहे, म्हणजे यावर जास्त फोकस करा, कारण की आता वेळ कमी आहे, 1 ते 1.5 महिना आहे। ज्यांनी आता अभ्यास सुरू केला असेल, 2 महिन्यामध्ये अभ्यास करत असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी हे मी टॉपिक्स सब्जेक्ट सांगितलेलं आहे। ॲक्च्युली कुठलाही प्रश्न ते कुठूनही विचारू शकतात, परंतु हे थोडेफार जास्त महत्त्वाचे आहे। मध्ये मित्रांनो आपण जो आधी व्हिडिओ शेअर केला होता त्यामधले तुम्हाला फक्त मी जे याच्या व्यतिरिक्त जे काही टॉपिक्स आहेत ते सुद्धा सांगतो आणि यामध्ये जे काही इन्क्लूड आहे ते जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करतो, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन दोन्ही ब्रँच आहे, ठीक आहे।
तर बऱ्याच जणांकडे तो व्हिडिओ असेल, कदाचित तुम्ही बघितला असेल आपला. तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेसिक्स ऑफ सर्किट्स अँड मेजरमेंट सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर ॲनालिटिकल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटेशनचा भाग आहे हा. ट्रान्सड्यूसर्स अँड मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स, मेकॅनिकल मेजरमेंट्स, त्यानंतर कंट्रोल सिस्टीम अँड प्रोसेस कंट्रोल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स, सिग्नल अँड सिस्टीम्स अँड कम्युनिकेशन, ठीक आहे. हे थोडंफार अदर जे सब्जेक्ट्स आहे मी थोडं वेगळं करून सांगतो तुम्हाला. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक्स ऑफ सर्किट मेजरमेंट अँड सिस्टीम हा कॉमन आहे दोन्ही याच्यामध्ये. कंट्रोल सिस्टीम अँड प्रोसेस कंट्रोल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि मेजरमेंट्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये सिग्नल्स, ट्रान्सड्यूसर्स, त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन, सिस्टीम्स अँड कम्युनिकेशन, बरेचसे सब्जेक्ट हे कॉमन आहे दोन्ही याच्यामध्ये. त्यामध्ये जे महत्त्वाचे ते मी तुम्हाला इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. हे जे महत्त्वाचे आहे यावर तुम्हाला जास्त फोकस करणे भाग आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. कसं असतं की 50पैकी साधारण 25 ते 30 प्रश्न हे जवळपास जे मेन टॉपिक्स असतात, जसं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे यावर येऊ शकतात जास्त प्रश्न. हे 2-3 जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले यावर जास्त प्रश्न येऊ शकतात 30 ते 35पर्यंत. बाकी 10-15 जे प्रश्न आहेत ते पूर्ण टोटल जे राहिलेले सब्जेक्ट्स आहे त्याच्यावर तुमचे 10-15 प्रश्न, एक प्रश्न याच्यावर येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो, रेफरन्स बुक्स कोणते यूज करायचे, मला भरपूर विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न आहे. त्यामध्ये मी थोडंफार इथं तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करतो आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बुक्स तर भरपूर अवेलेबल आहे मार्केटमध्ये, परंतु महाजनकोच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत आणि जिथे आपलं हे सिलेबस कव्हर होतं ते बुक्स मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्लस थिअरी दोन्ही सांगणार आहे मी कंबाईनमध्ये. त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, ॲमेझॉनवर बरंचसं अवेलेबल आहे तुम्हाला बुक्स, ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी JB गुप्ता यांचं ऑब्जेक्टिव्ह बुक येतं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. JB गुप्ता यांचं त्याच्यामध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला मिळून जातील, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बऱ्यापैकी ते चांगलं बुक आहे. हे मी तुम्हाला महाजनकोच्या दृष्टीने सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर बुक्स अवेलेबल आहे, परंतु जे तुम्हाला ॲप्रोप्रिएट सिलेबस ज्याच्यामध्ये कव्हर होईल ते सांगतो आहे. त्याच्यामध्ये बघा JKP प्रकाशनचं एक बुक आहे, तर पब्लिकेशनचं एक बुक आहे, ते लेटेस्ट बुक आहे, महाजनकोच्या सिलेबसवर पॅटर्नवर आहे. तर त्यांचं असं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी इथं बुक आहे, ते यूज करू शकता तुम्ही. यांचं इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण बुक आहे, सेम आहे JKP प्रकाशनचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल सिस्टीमसाठी K. पद्मराजू अँड YJ रेड्डी यांचं एक बुक येतं, ते रेप्युटेड आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, ब्रँचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना, ते तुम्ही यूज करू शकता. बऱ्यापैकी तुमचं तिथे कव्हर होऊन जातं. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल म्हणून एक बुक आहे SK सिंग यांचं, ते सुद्धा बऱ्यापैकी आहे. त्याच्यामध्ये तुमचं कंट्रोल पॅनल वगैरे जे काही तुमचं सिस्टीम वगैरे कंट्रोल सिस्टीम वगैरे त्याचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जाईल. कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंगसाठी जे कंट्रोल सिस्टीममध्ये IJ नागरथ म्हणून आहे आणि गोपाल म्हणून आहे, M. गोपाल, हे सुद्धा बुक तुम्ही यूज करू शकता जर असेल तर, ठीक आहे. आणि AS पब्लिकेशनचं बुक आहे, महाजनको ट्रान्सकोच्या रिलेटेड आहे ते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचं इंजिनिअरिंगचं बुक आहे आणि इन्स्टिट्यूटचं सुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे, AS पब्लिकेशनचं, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी डिप्लोमा लेवलचं आहे, म्हणजे JEEसाठी खास हे बुक आहे, ते आहे उपकार प्रकाशनचं ऑब्जेक्टिव्ह बुक आहे. हे डेफिनेटली घ्या, याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळून जातील आणि बऱ्याचशा एक्झाममध्ये ते कामात पडतं, उपकार प्रकाशनचं. त्यानंतर बघा BL थेरेज, आपण जे BLT म्हणत असतो, आणि पांडे, VK पांडे यांचं एक बुक आहे, 9000+ MCQ आहे याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन या रिलेटेड हे बुक आहे. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता, 9000+ याच्यामध्ये MCQ आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी जे रिकमेंड करतो ते म्हणजे यूथ पब्लिकेशनचं जे काही यूथ कॉम्पिटिशन टाइम्स आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं AEचं जे बुक येतं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज आहे साधारण 23,000 ते 24,000 ऑब्जेक्टिव्ह असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला यूज करायला काहीच हरकत नाही. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होऊन जातं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं अरिहंत प्रकाशनचं एक हँडबुक आहे, त्याच्यामध्ये भरपूर सिलेबस तुमचं बेसिक कव्हर होऊन जातं. आणि इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे JB गुप्ता यांचं थिअरीचं बुक आहे, ठीक आहे. हे थिअरीचं बुक आहे, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला बुक लिस्ट मिळाली असेल आणि हे जे आहे ते महाजनको रिलेटेड तुम्हाला मी बुक सांगितलेलं अवेलेबल भरपूर आहे. तुमच्याकडे अदर काही बुक्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. आणि इलेक्ट्रॉनिक्सचं असं आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशनचं थोडा जागा कमी आहेत मेकॅनिकल आणि याच्या कंपॅरिझनमध्ये 20% जागा असतात टोटल वॅकन्सीच्या. तर त्यामध्ये माझा असा अंदाज, जर कट ऑफमध्ये विचार केला तर मी, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता तरी, सध्या तरी जे स्टेटस आहे त्यानुसार निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 150पैकी जे काही आहे तर 150पैकी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल साधारण 95+ ओपनचा जाणार आहे आणि बाकी थोडंफार तिथे खाली येत ते कमी होत जाईल, OBC SC ST वगैरे आणि वुमन्स रिझर्वेशन वगैरे.
95+ मी ओपनसाठी टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे काही विद्यार्थी माझ्याशी मेंबरशिपमध्ये जुळलेले आहेत. सध्या भरपूर विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत किंवा मी त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करतो आहे माझ्या याच्या थ्रू, मेंबरशिपच्या थ्रू. त्याच्यामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी ॲटलीस्ट 90+ घ्यायचा प्रयत्न करा ओपनमध्ये, ठीक आहे. 150पैकी सांगतो मी. ते पर्सेंटेजमध्ये 60% होतात. 60% म्हणजे याच्यापेक्षा लोसुद्धा जाण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनची आणि हिस्ट्रीची. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही 90+चा स्कोरचा प्रयत्न करा 150पैकी. हे मी कमीत कमी सांगतो आहे, पण जास्त तुम्ही एवढं घ्याल तेवढे बरे. आणि जेनकोमध्ये कम्पॅरेटिव्हली थोडंफार इन्स्ट्रू आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही हे असल्यामुळे, ब्रँचेस असल्यामुळे थोडंफार इथे स्टुडंट जास्तच राहणार आहे महाट्रान्सपेक्षा. तर यामध्ये 90+ तुम्हाला ओपनसाठी घ्यायचे आहेत. या ब्रँचसाठी सांगतो मी, 2 ब्रँचसाठी 90+ तुम्हाला ओपनसाठी. ओबीसी थोडं 2-3 मार्क्स कमी आणि बाकी SC ST त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 80 to 90मध्ये बरेच तिथे येणार आहे. आणि बाकी समांतर आरक्षणानुसार जे काही आपलं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन असतं, स्पोर्ट्स असतं, एक्स सर्व्हिसमन असतं, वुमन्स रिझर्वेशन असतं, ते त्याच्यापेक्षा कमी जाऊ शकतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे टार्गेट ठेवून अभ्यास करायला सुरुवात करा. आणि बऱ्यापैकी तुम्ही प्रिव्हियस पेपरसुद्धा सॉल्व करा, जे काही अवेलेबल असेल तुम्हाला, गेटचे वगैरे असतील किंवा IASचे वगैरे असतील किंवा. आणि बाकी आता 1 ते 1.5 महिना आहे, त्याच्यामुळे जास्त खूप काही थेअरीच्या मागे लागू नका. थेअरी करणं आवश्यक आहे, कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी करणं आवश्यक आहे, अति आवश्यक आहे. परंतु ऑब्जेक्टिव्ह आणि MCQ बेस्ड जे तुम्ही टेस्ट सीरीज सॉल्व करता किंवा प्रिव्हियस पेपर सॉल्व करता, त्याच्यावरून आपल्याला आपली कंडिशन कळते, आपली जी लेवल आहे एक्झामची ती कळते, आपण कुठे स्टँड करतो ते कळते. त्याच्यामुळे जास्त थेअरीच्या मागे लागू नका. जस्ट एक रिफ्रेशर म्हणून घ्या. टेक्निकलमध्ये एक साधारण 3 ते 4 टॉपिक जे काही मी तुम्हाला सांगितले, 4-5 टॉपिक हे महत्त्वाचे आहे या ब्रँचसाठी पर्टिक्युलर. तर ते जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. आणि प्लस जास्तीत जास्त नॉनटेकला प्राधान्य द्या. मी प्रत्येक विद्यार्थ्याला तेच सांगतो, जे माझ्याशी जुळलेले आहेत आता मेंबरशिपमध्ये किंवा जे माझ्याशी पर्सनल गायडन्समध्ये आहे, की नॉनटेकला अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. दिवसातून तुम्ही जर फुल टाईम अभ्यास करत असाल तर ॲटलीस्ट 5 ते 6 तास टेक्निकल आणि 3 तास तरी ॲटलीस्ट हे नॉन टेक्निकल करा. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडला जास्त महत्त्व द्या. तुमच्या दिवसातून कमीत कमी 5 तास जर तुम्ही वर्किंग असाल, काही विद्यार्थी माझ्याशी वर्किंगसुद्धा जुळलेले आहेत, त्यांचा ॲटलीस्ट 3 ते 4 तास टोटल अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्ही कसंही करा, रात्री 9 ते 12-2पर्यंत बसा, कसं बसता येईल ते बसा. कारण की अतिशय महत्त्वाचे हे पुढचे जे दिवस आहेत, 1 ते 1.5 महिना आहे, तर जेणकोमध्ये टेक्निकल एक्सपिरियन्स हा चांगला येतो. आणि प्लस तिथे पुढचे जे एक्सपिरियन्स, जे काही आपलं वर्किंग एक्सपिरियन्स असतो, तो हा अतिशय चांगला असतो. जेनकोचा रेप्युटेड जॉब आहे, जे फॅसिलिटीज आहे त्याच्यापेक्षा जास्त असतात ट्रान्सकोपेक्षा. आणि जेनकोमध्ये सॅलरीसुद्धा खूप जास्त जाते, साधारण 15 ते 20 हजार तुमचे एक्स्ट्रा सॅलरी तुम्हाला त्यामध्ये मिळते. 1 लाखाच्या घरामध्ये तिथे सॅलरी जाते, कारण तिथे ओव्हरटाईम असतो, शिफ्टमध्ये ड्युटी असते, ठीक आहे. तर प्रत्येकाचा प्रिफरन्स हा वेगळा असतो, परंतु जेनकोला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही ट्रान्सफरसाठी देत आहे. आणि अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली नसेल तर करा, आणि ज्यांनी केली असेल त्यांनी पुढे तुमचे 1 ते 1.5 महिन्यामध्ये साधारण तुम्ही असं समजा की पुढच्या एक महिन्याचा प्लॅन तुम्ही ॲटलीस्ट करणं भाग आहे. एक्झाम ही कधी पण होऊ शकते, फेब्रुवारीमध्ये एक्सपेक्टेड आहे. परत मुलं म्हणतात की सर तुम्ही सांगितली ती एक्झाम झालीच नाही. एक्सपेक्टेड आहे, याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतात. कोणतीही डेट ही एक्सपेक्टेड असते, कन्फर्म डेट ही मिस काय कोणीच सांगू शकत नाही. डिपार्टमेंटचा व्यक्तीसुद्धा सांगू शकत नाही, ठीक आहे. कोणीच सांगू शकत नाही, एक्सपेक्टेड डेटच आपण सांगत असतो. त्यामुळे अभ्यासाला आपल्या गती मिळते, हे लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. आम्हाला काही दुसरं त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो की तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि भटकवायचं किंवा तुम्हाला मिसगाईड करायचं. कारण बरेच विद्यार्थी असं निगेटिव्ह कमेंटसुद्धा पास करत असतात. परंतु असो, ज्यांना चांगलं घ्यायचं ते चांगलं घेतात, ज्यांना वाईट घ्यायचं ते ऑब्व्हियसली वाईट घेतात. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी या ज्यांनी अभ्यासाला लागले असेल त्यांना जास्तीत जास्त तुम्ही वेळ द्यावा. आणि थोडंफार इथे गाईडलाईन्स मी द्यायचा माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थ्यांना शेअर करा. जे काही आपले इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांची मला भरपूर दिवसापासून कमेंट होते. व्हिडिओ थोडा लेट झाला मित्रांनो, परंतु मी माझ्याकडून जास्तीत जास्त माहिती द्यायचा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या चॅनलला, इंजिनियर रब्बो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. पुढे सुद्धा जे महत्त्वाचे अपडेट्स आहे महाजनको रिलेटेड ते तुम्हाला मिळतच राहते. धन्यवाद मित्रांनो.